इथं हे भूछत्र खराब निघाले, खालून असं खराब झालेले आणि याच्या खाली किडे होते. भूछत्राच्या शोधात आलो होतो आपण. इथं एक निघालाय बघा, इथं एक आहे. वातावरण मस्त झालंय, आताच पाऊस येऊन गेलाय. इकडे मस्त धुकं आहे या साईडला, वातावरण मस्त आहे. अजून इथं एक निघालंय बघा, हे बघा इथं. नमस्कार, आज आहे 4 जून आणि आज आपण शेताकडे आलो होतो. शेताकडे आपल्याला हे भूछत्र भेटले. हे बघा, हे भूछत्र आहे, हे दिसत असेल तुम्ही. नॅचरली भूछत्र असं दिसतं. मध्यभागी एकदम असा काळसर रंग आहे, बाजूला असा सफेद रंग आहे आणि खालून एकदम सफेद रंगाचं आहे बघा. जर खालून काळपट झालं किंवा पिवळसर असं झालं आणि खालून किडे जर लागले तर ते खराब झाले असं म्हटलं जातं. हा त्याचा खालचा दांड आहे भूछत्राचा. आणि हे जर ओलं झालं वरतून तर हे एकदम चिकट चिकट असा पदार्थ त्याच्यावर असतो. याच्यावरून ते भूछत्र खाण्यासारखं, खाण्यायोग्य आहे की नाही हे ओळखलं जातं. बरेच प्रकारचे भूछत्र असतात, त्याच्यामध्ये काही भूछत्र हे खाण्यायोग्य नसतात. असे हे जे भूछत्र आहेत हे खाण्यायोग्य असतात. हे एक एक सिंगल उगतात एक. आणि काही भूछत्र असे असतात की पूर्ण त्यांचा आळीम जी म्हणतो आपण, म्हणजे एकाच ठिकाणी भरपूर भूछत्र आपल्याला भेटतात. डोंबरी आळीम वगैरे असं म्हणतो आपण. तर ते एकाच ठिकाणी भरपूर भूछत्र उगवलेले असतात. तर हे भूछत्र आहे.